नमस्कार, मी स्नेहल स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर चला मधल्या वेळेसाठी आणि स्नॅक्स म्हणून भडंग तयार करूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे लाया म्हणजेच मुरमुऱ्याचं एक अख्खा पॅकेट घेतलेला आहे, अर्धा किलोचा। ते चाळून घ्यायचं। तुम्ही इथे बघू शकता, चाळून घेतल्याने त्यातला जो काही कचरा असेल तो निघून जातो, त्यामुळे नेहमी मुरमुरे घेताना चाळूनच घ्यायचे। इथे कढईत तेल घातलं। भडंगसाठी 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 वाटीच्याच प्रमाणात हे कच्चे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईपर्यंत। कच्चे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। ते आता बाजूला काढूयात। आणि याच तेलात 1 वाटी एवढं भाजकी डाळ घेतलेली आहे। भाजकी डाळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तरी घातली तरीही चालेल, नाही घातले तरीही चालेल। तर इथे भाजका डाळीसोबतच 1 वाटी एवढं कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। कढीपत्त्याच्या पानाने खूप छान चव लागते, नक्की ट्राय करून बघा। खूप सारी कढीपत्त्याची पानं घातली। भाजकी डाळी भाजली गेली आहे, तेही काढून घेऊयात। कच्चे शेंगदाणे, भाजकी डाळ आणि कढीपत्ता तिन्ही भाजून झालेले आहेत। तेथे मिक्सरमध्ये बेडगी मिरची आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, पेस्ट करून झालेली आहे। मुरमुरे लो फ्लेमवर सतत ढवळत राहायचं, जेणेकरून हे मुरमुरे फक्त गरम हवेत चिकटू नये, खाली करपूही शकतात, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे। चांगलं फोडणी देण्यासाठी इथे 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यात मोहरी घालायची। मोहरी तडतडून द्यायची आहे। मोहरी तडतडली की बाकीचे पुढचे मसाले घालायचे। इथे हिंग घालायचं आहे। तर यातच मिक्सरमधून जी पेस्ट काढून घेतली होती ती तेलात फ्राय करून घ्यायची, जेणेकरून बेडगी मिरची आणि लसणाच्या पाकळ्यांचा स्वाद या तेलात उतरेल। तरी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे। यानंतर सुके मसाले घालायचे। लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट घातल्यानंतर हळद घालायची, नंतर धणे पावडर घालायची। धणे पावडर घातल्यानंतर जिरे पावडर घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। सगळं तेलात परतून घ्यायचं। भडंग करण्यासाठी इथे खोलगट पातेलं घेतलेलं आहे। यातच आपण जे भाजकी डाळ, शेंगदाणे आणि कढीपत्त्याची पानं तळून घेतली होती ती मिक्स करून घ्यायची सर्वात आधी। तर हे मिक्स झाल्यानंतर जे फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी यावर ओतायचं आणि पटापट अशी मिक्स करून घ्यायची। भडंग पटापट अशी मिक्स करून घेतली तर सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर ही रेसिपी भडंग मधल्या वेळेसाठी किंवा चहासोबत नाश्त्यासाठी खायला एकदम परफेक्ट पदार्थ आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच सोप्या पद्धतीने नवनवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।